नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या व्हर्च्युअल लर्निंग मध्ये खूप खूप स्वागत. वेलकम टू व्हर्च्युअल लर्निंग ऑफ श्री बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेज डहाणू. आय शशिकांत चव्हाण वेलकम यू फ्रेंड्स. लुक ॲट द पिक्चर्स, फोटोग्राफ्स. अतिशय सुंदर असा फोटोग्राफ, दोन फोटोग्राफ्स इथं आहेत. एक महालक्ष्मीगड जो आपल्या जवळच चारोटीला आहे आणि दुसरा माउंटेन एव्हरेस्ट उंच शिखर. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर फोटोग्राफ्स आहेत. वे टू एव्हरेस्ट, माउंटेन एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर देखील आपल्याकडे हिमालयामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, चीन, नेपाळ आणि भारत या बॉर्डरवरती माउंटेन एव्हरेस्ट हिमालय पर्वतावरती उंच असं शिखर, जगातलं सर्वात उंच शिखर, याचा अभ्यास, याच्यावरती कसं चढायचं किंवा कोण चढलं होतं याच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ट्रेकिंग, गिर्यारोहण आपल्याला करायचंय. बघा काय सुंदर फोटोग्राफ आहे एव्हरेस्टचा आणि ती सुंदर दिसतोय, पण चढायला खूप अवघड आणि कठीण. हे ट्रेकर्स आहेत, गिर्यारोहक, ते चढतायत बघा एकमेकांना बांधून, रोपने बांधून बांधून. हिअर ब्युटिफुल फोटोग्राफ. आणि आता हे तुमचं टेक्स्टबुक फ्रंट पेज. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता आपल्या टेक्स्टबुक मधील टेक्स्टचा अभ्यास करायचा आहे वन बाय वन. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं. 1.1 हा टेक्स्ट काढून टाकण्यात आलेला आहे आणि आता सुरुवात करूया. 1.2 ऑन टू द समिट, रीच द टॉप. टॉप, समिट म्हणजे उंच शिखर, टॉप म्हणजे सर्वात. बघूया विद्यार्थी मित्रांनो, बिफोर गोइंग टू स्टार्ट, सी हिअर द आइस ब्रेकर्स. आइस ब्रेकर्स, discuss with your partner and complete the web of different activities related to climbing. त्या क्लाइम्बिंग ह्या शब्दाशी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही झाडावरती चढला असणार, सुरपारंबीचा खेळ खेळला असणार. अनेक खेळ हे क्लाइम्बिंगच्या रिलेटेड आहेत, स्पोर्ट्स. यामध्ये बघा क्लाइम्बिंग रिलेटेड दोन शब्द, रॅपेलिंग म्हणजेच दोराच्या सहाय्याने वरती चढणे, रॉक क्लाइम्बिंग म्हणजेच खडकांवरती चढणे. विद्यार्थी मित्रांनो, कदाचित तुम्ही टेकडीवरती किंवा महालक्ष्मीच्या गडावरती चढाई केली असेल, चढले असतील. बघूया आणखीन कोणते शब्द आहेत. ही ऍक्टिव्हिटी कॉम्प्लिशन ऍक्टिव्हिटी आहे आणि अशी ऍक्टिव्हिटी 2 मार्क्स साठी तुम्हाला विचारण्यात येते. तुम्हाला कम्प्लीट करायचे असतात वर्ड्स. कसे करणार? ट्रेकिंग, गिर्यारोहण, हायकिंग एक पर्वतांवरती चढणे, माउंटेनिअरिंग उंच पर्वतांवरती चढणे, आइस क्लाइम्बिंग बर्फावर चढणे, हॉर्स ट्रेकिंग घोड्यावर बसून वरती जाणे, केविंग केव्स ज्या आहेत त्या बघणे वा गुफा जिथं काही कोरलेलं आहे तिथं बघणे, त्या एक्सप्लोर करणे, त्या केविंग असं म्हणतात. रॉक क्लाइम्बिंग मी तुम्हाला सांगितलं आहे. बॉल्डरिंग मोठ्या खडकांवरती, दगडांवरती रोप न घेता चढणे, त्याला बॉल्डरिंग असं म्हणतात. ऑल वर्ड्स रिलेटेड टू क्लाइम्बिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बेअर ग्रिल डिस्कवरी चॅनल वरती बघा, तो कोणत्या कोणत्या प्रकारे कसा जातो आणि कशा पद्धतीने चढाई करतो ते तुम्ही पाहिलं आहे. या ठिकाणी बघा फोटो आहे हा एव्हरेस्ट, माउंटेन एव्हरेस्ट टॉप, सर्वात उंच शिखर. बघा इथं कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4, कॅम्प 5 मे बी और दीज आर द कॅम्प्स. आणि अशा पद्धतीने ते चढाई करतायत. समिट का 8,611 मीटर्स म्हणजे 28,251 फीट उंच, जगातलं सर्वात उंच असं शिखर. आणि हे कोणी सर केलं ते बघूया. त्याआधी देर आर सर्टन प्री रिक्विजिट्स ऑफ माउंटेनिअरिंग. बघा गिर्यारोहण करताना काही गोष्टी आधीच आपल्याला ठरवाव्या लागतात. विथ रेफरन्स टू युअर फॉलोइंग पॉइंट्स डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनिअरिंग. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची आहे तुमच्या नोटबुक मध्ये. तुमचा मित्र आणि तुमच्यात काय डायलॉग होतो, कशाविषयी? तर माउंटेनिअरिंग, गिर्यारोहणाविषयी. तर त्यामध्ये तुम्ही कसं डिस्कशन करणार, डायलॉग कसा सुरुवात करणार, हाय हॅलोने सुरुवात होईल, पण तुमचा मेन विषय कोणता असेल तर माउंटेनिअरिंग. आता बघा, टाइम, डिस्टन्स, इक्विपमेंट. पहिल्यांदा तुम्ही कधी जाणार, काय जाणार, टाइम वेळ डिसाईड करणार.
योग्य वेळ केव्हा असेल, ट्रेकिंगची किंवा माउंटेनिअरिंगची डिस्टन्स किती असेल तुमच्या घरापासनं आणि किंवा पायथ्यापासनं तर उंच किती डिस्टन्स यावर तुम्ही बोलणार. इक्विपमेंट काय इक्विपमेंट म्हणजे आवश्यक साहित्य, त्या पद्धतीने तुम्हाला रोप लागणार, अँकर लागणार, हुक लागणार, शूज लागणार, कपडे लागणार. त्यानंतर मेंटल फिटनेस अँड फिजिकल फिटनेस ही महत्वाची आहे. ही जर मेंटली आणि फिजिकली फिट असतील तरच तुम्ही क्लाइम्बिंग करू शकतील. अदरवाईज नॉट. देन क्लोथेस कापडं कोणती घेणार? तर अर्थातच उबदार कापड आपल्याला माउंटेनिअरिंग करताना जर त्या ठिकाणी खूप बर्फ आहे, थंड हवा आहे, तर आपल्याला कोणती कापडं किंवा प्रोटेक्शन सूट वगैरे वगैरे. त्यानंतर ट्रेनिंग. येस, ट्रेनिंग हे सगळ्यांना आवश्यक आहे. विदाऊट ट्रेनिंग तुम्ही जाऊ शकत नाही. हे बघा, तर मग डायलॉग तुम्ही तयार करायचा आहे. डिस्कस with your partner the various hazards and risks that a mountaineer trekker has to face. आता कोणकोणत्या प्रॉब्लेम्स येतात माउंटेनियर्स लोकांना ही लिस्ट आपण तयार केली आहे बघा. तुम्ही सांगून बघा बरं काय काय प्रॉब्लेम येतील. हा नक्की विचार करा. बरोबर, मी सांगतायत ते बरोबर आहे. वातावरण खराब असेल, बघूया या ठिकाणी डिझार्ड, स्टॉर्मी विंड, वादळ, स्नोफॉल, बर्फ पडणे किंवा ॲव्हलॅन्च, बर्फ सरणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲव्हलॅन्च जोरात बर्फ येतो. एखाद्या चित्रपटामध्ये म्हणजेच कोणता तुम्ही बाहुबली पाहिला असेल त्यामध्ये 2:1 त्यामध्ये ॲव्हलॅन्च दाखवतात किंवा शिवामध्ये दाखवलेलं आहे. लॅक ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची कमतरता असते. त्यानंतर लँडस्लाइड म्हणजे जमीन घसरते, वरतून रॉक पडतात, फॉलिंग ऑफ रॉक्स, खडकं दगड, फॉलिंग ऑफ आईस, बर्फ येतो किंवा बॉल्डर्स, मोठे मोठे ह्यूज खडकं. समस्या त्यांना येते. क्रॉस बाईट, बर्फामुळे जखमा झालेल्या असतात, काही वुंड्स, जखमा, थिकनेस, आणि ह्या सगळ्या गोष्टी गिर्यारोहकांच्या पुढे अडचणी ठरतात. पुढे बघूया. टू कीप बॉडी सेफ फ्रॉम इन्सेक्ट, रेप्टाइल्स अँड अदर वाईल्ड क्रिएचर्स. आपल्याला आपण इतर किड्यांपासून सुरक्षित करायचं आपलं शरीर. रेप्टाइल्स, रेंगाळणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आपण सावधान राहायचं, जसे की साप वगैरे. वाईल्ड क्रिएचर्स, हिंस्र काही प्राणी असतील त्यांच्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण करायचंय, तरच आपण जाऊ शकणार. दीज आर द प्रॉब्लेम्स, आणि ह्या समस्या आपल्याला सोडवाव्या लागतात. बघा गिर्यारोहक कशा पद्धतीने चढाई करतायत आणि उंच पर्वत दाखवलेला आहे बघा. सुंदर फोटोग्राफ. तेन्झिंग नोर्गे. आता हे तेन्झिंग नोर्गे कोण? शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांच्याविषयी आपण परिचय करून घेणार आहोत. या टेक्स्ट मध्ये शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांनी हा टेक्स्ट लिहिलाय. ऑटोबायोग्राफी, त्यांच्या ऑटोबायोग्राफीतनं हा टाइम्स ऑफ इंडियाला पब्लिश झालाय आणि टाइम्स ऑफ इंडियातल्या याच्यातनं आर्टिकल्स मधून आपण हा घेतलाय. बघूया तेन्झिंग नोर्गे कोण होते ते. 29 May 1914 and died on 9 May 1986. Known by birth as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing. त्यांचं जन्मनाव नामगयाल वांगडी, त्यांना शेर्पा तेन्झिंग म्हणून ओळखलं जातं. त्यांचा जन्म 29 मे 1914 ला झाला आणि मृत्यू 9 मे 1986 ला झाला. बघूया. वॉज नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. हे काय गिर्यारोहक आहेत आणि हे दोघं नेपाळचे पण आणि भारताचे पण. बघूया. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोघांनी, एडमंड हिलरी आणि शेर्पा तेन्झिंग या दोघांनी एकत्र येऊन सर्वात आधी माउंटन एव्हरेस्ट सर केला. सर्वात आधी चढण्याचा रेकॉर्ड हा त्यांचा आहे. तर बघा यामध्ये ऑनर, मेडल आणि ऑनर्ड बाय कोणी सन्मान दिला आणि कशासाठी, ह्या तीन गोष्टी ह्या अचिव्हमेंट्स ऑफ शेर्पा तेन्झिंग. ओके. नामग्याल वांगडी, शेर्पा तेन्झिंग. ओके. टायगर मेडल 1938 हिमालयन क्लब यांच्याकडनं दिलेलं आहे. थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन त्यासाठी. सेकंड स्टार ऑफ नेपाळ 1953 मध्ये त्यांना मिळाला अवॉर्ड. किंग त्रिभुवन यांच्याकडनं, पण मध्ये बघा राजाची सत्ता आणि राजाची पदवी ते आहे. किंग त्रिभुवन यांनी दिली, त्यांना अवॉर्ड केलाय. ऑल अकम्प्लिशमेंट कशासाठी, तर सर्व काही त्यांच्या अकम्प्लिशमेंट. पद्मभूषण 1959 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हा अवॉर्ड दिला त्यांच्या कामगिरीबद्दल, सर्व कामगिरीबद्दल. तेन्झिंग डिस्क्राइब्स द क्लाइम्ब
to the top and all events occurred during the historic climb. आता याला हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक क्लाइंब का म्हटलंय, कारण नी इतिहास घडवला, सर्वात आधी हे आधी चढले. द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राइब व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटन्स, आणि अशा पद्धतीने त्यांनी माउंटन वरती चढाई केली, सर केला एव्हरेस्ट, हे सगळं डिस्क्रिप्शन या टेक्स्ट मध्ये आपल्याला बघायला मिळणार. चला तर मित्रांनो बघूया, पुढे जाऊया. हा फोटोग्राफ शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा आहे. On to the summit, we reached the top. When we left Camp 9 on Friday morning, शुक्रवारचा दिवस, आम्ही आम्ही म्हणजे बघा आता शेर्पा तेनसिंग नोर्गे हे आपल्याला सांगतायत आणि त्यांच्या टीमने, म्हणून वी लेफ्ट कॅम्प 9 त्यांनी सोडला आणि शुक्रवारी सोडला आणि चढाईला आम्ही सुरुवात केली. आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन दिस डे. आज मी ठरवलं होतं की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण वरती जायचं म्हणजे जायचं. आय बघा, फर्स्ट पर्सन नॅरेशन म्हणजे लेखक आपल्याशी बोलताय. मॉर्निंग, दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग, मी विचार केला, मला आठवलं काय बघा, आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. आज जरी मृत्यू जरी आला तरी आपण आज जायचं म्हणजे जायचं. काय स्ट्रॉंग निर्णय बघा, ॲडॅमंट डिसिजन. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे, आणि त्या दिवशी मरणाची सुद्धा भीती वाटली नाही तेनसिंगला. We set out early and all the way from camp 9 to the peak we alternated. आणि आम्ही सुरुवात केली, कॅम्प 9 पासून सुरुवात केली आणि आम्ही पोझिशन अल्टरनेट केल्यात. ते एडमंड हिलरी आणि तेनसिंग आणि इतर सहकारी अल्टरनेट म्हणजे दुसऱ्याला अल्टरनेट ते करत करत पुढे गेले. आय वुड टेक द लीड देन हिलरी आय वुड टेक द लीड, म्हणजे कधी तेनसिंग नोर्गे पुढे राहायचे, ते लीड करायचे, तर कधी एडमंड हिलरी हे पुढे राहायचे आणि ते लीड करायचे. दोघांनी पोझिशन चेंज केल्या. द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. बघा मित्रांनो, वरती चढणं आणि खाली उतरणं फार रिस्की आणि कठीण असा जॉब असतो. आणि द मॅन हू फॉलोज म्हणजे एडमंड हिलरी हे त्यांना पाठलाग करत त्याच्या पाठी येत होते. ही इज द अँकर, ते अँकर होते, एक प्रकारे लीडर होते. अँड द मॅन गोइंग इन द लीड कट्स द स्टेप अँड ब्रेक्स द वे, आणि जो माणूस पुढे जातो त्याला बर्फात पुढे जाऊन बर्फात पायऱ्या तयार कराव्या. कट्स द स्टेप्स म्हणजे त्याच्याकडे काही साहित्य असेल, ॲक्स असेल किंवा काही आणखीन काही स्पेअर असतील, त्यातनं ते फावडी किंवा कुदळ असेल त्यातनं पुढे जाऊन ते काय करतायत तर ब्रेक्स करतायत आणि पायऱ्या बनवतायत आणि वरती जात आहेत. लेट्स गो अहेड. हा बघा त्यांचा फोटोग्राफ, हे एडमंड हिलरी आणि हे ते तेनसिंग नोर्गे. का काय सुंदर चित्र आहे बघा कॅम्पचं. तर बघा, हा बर्फाच्या याच्यामध्ये कॅम्प आहे, हा खाली असेल, हा थोडा वर असेल. कॅम्प म्हणजे आपण टेंट टाकून तंबू टाकून राहू शकतो. बघा बर्फाचे खडक आणि इथं हे टेंट्स बघा छोटे छोटे, या ठिकाणी गिर्यारोहक राहतात, रात्रीच्या वेळेला झोपतात. हा त्यांचा मॅप, अशा पद्धतीने त्यांनी चढाई केली टॉप, सर्वात उंच. बघूया पुढे. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स when we were still at camp 4. बघा कॅम्प 4 वरती असताना त्यांच्याकडे इन माय पॉकेट म्हणजे तेनसिंग नोर्गेच्या खिशामध्ये 4 फ्लॅग होते. कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. आणि कर्नल हंट, आता हे कर्नल हंट कोण, तर त्यांचे लीडर, जे एक्सपिडिशन, जी मोहीम आखलेली आहे त्याला पुढे नेणारे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम चाललेली आहे. तर त्यांनी मला 3 फ्लॅग दिलेत. दोज ऑफ ब्रिटन, पहिला ब्रिटनचा होता, दुसरा युनायटेड नेशन अँड नेपाळ. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि त्यांनी मला ही ड्युटी, चार्ज म्हणजे असाइन ड्युटी, मला हे काम सोपवलं की तुम्हाला या गोष्टी काय करायच्यात, हे फ्लॅग लावायचे. दिस 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर. त्यांनी काय म्हटलं बघा, त्यांच्या तोंडचं वाक्य आहे, ही सेड, ते म्हणाले, कर्नल हंट म्हणाले, व्हेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट देम ॲट द पीक. आणि तुम्ही गेल्या गेल्या त्या शिखरावरती हे तिन्ही फ्लॅग लावा, पोस्ट करा. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच ते करणार, असं कर्नल हंट म्हणाले. बघा दोघांचे फोटोग्राफ्स, एडमंड हिलरी हे आणि शेर्पा तेनसिंग.
का तर पुढे जाऊया. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. आणि मी सांगितलं, कर्नल तुम्ही 3 फ्लॅग दिले ओके, पण माझ्याकडे आणखीन भारतीय फ्लॅग आहे, इंडियन फ्लॅग आहे आणि मला माझी इच्छा आहे विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग. आणि मला हा भारतीय तिरंगा इतर फ्लॅग सोबत लावायचा आहे आणि माझी इच्छा आहे. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कपॅसिटी. आणि मला खरं तर परमिशन विचारायची होती, कारण ते किती झालं तर ते लीडर होते आणि म्हणून ॲज लीडर ऑफ एक्सपिडिशन, आणि म्हणून परमिशन दिली तर लावता येईल, नाहीतर नाही. इंडियन फ्लॅग. कर्नल हॉर्न सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. कर्नल हॉर्न, अरे वा छान, मला खूप आनंद झाला तू इंडियन फ्लॅग आणल्याबद्दल, छान, व्हेरी गुड. म्हणजेच कर्नल हंट यांनी ती एक्सेप्ट केलं आणि त्यांनी परमिशन ग्रँट केली, चांगली गोष्ट आहे. आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट. आम्ही 1 तासभर चांगला सतत चालत राहिलो, स्टेडी गोईंग, आणि त्यानंतर आम्ही साऊथच्या बाजूने वी कट अक्रॉस, साऊथकडनं स्टार्टेड अप टू वेस्ट, वेस्टच्या बाजूला गेलो, साइड वेस्ट साइड, वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. आणि आम्हाला स्टीप लाईन ऑफ रॉक म्हणजे अतिशय चढ असलेल्या खडकांच्या रांगा, पर्वत रांगा आणि खडकं असे पार करायचे होते, पास करायचा होता. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. आणि हे पास करणं स्लो आणि डिफिकल्ट, कठीण असं होतं. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस, आणि एकदा आम्ही हे पास केलं, देअर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू टॉप. आणि मग कोणताही अडथळा राहणार नाही आणि आम्ही वरती जाणार. बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. आणि जसं जसं आम्ही टॉपला गेलो तसं स्लोप म्हणजे उतार चढ हा कमी कमी झाला, लेस अँड लेस. फ्लॅटन, बघा स्लोपिंग, स्लॅन्टिंग अप डाऊन, त्याला स्लोप म्हणतो आपण. बघा या ठिकाणी ब्युटिफुल फोटोग्राफ, स्टीप बघा किती कशा पद्धतीने स्लोप आहे, अतिशय चढ असा आहे. जरी एकाचा जरी पाय घसरला तरी सर्वच्या सर्व जाऊ शकतात आणि ते मृत्यूच्या दाढेत जाऊ शकतात. व्हेरी डेंजरस, व्हेरी ऍडव्हेंचरस. बघा काय सुंदर फोटोग्राफ आहे बघा. हा बघा ब्रिटनचा फ्लॅग, युनायटेड नेशनचा फ्लॅग, नेपाळचा फ्लॅग, 3 flags Colonel Hunt had given. Now this is Indian flag. Sherpa Tenzing had that flag in his pocket, very beautifully flying. See here that steep. Today, these last 60 or 70 feet up to the top were not very dangerous. पुढचे बघा, हे 60 ते 70 फूट हे काही जास्त डेंजरस नाहीये, नॉट व्हेरी डेंजरस, बट वी केप्ट अप द सेम स्टडी पेस. सारखं सतत आम्ही चालत राहिलो, स्टडी म्हणजे सारखं पेस, अंतर कापत राहिलो. वी रीच द स्मॉल फ्लॅटन समिट. आणि आम्ही मग शेवटी एका छोट्या स्मॉल फ्लॅटन म्हणजे सपाट अशा समिट वरती, म्हणजे उंच पॉइंट, हायेस्ट पॉइंट आपण पीक म्हणतो या ठिकाणी, हायेस्ट पॉइंट, हिल ऑर माउंटन, ऑलमोस्ट टुगेदर. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, 50 शेवटचे 50 फीट पीक, हिलरी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. आम्ही दोघांमधलं अंतर हे 20 फुटाचं होतं. ते 20 फूट तेन्झिंग नोर्गे पुढे होते, तर 20 फूट हिलरी मागे, 20 फूट हिलरी पुढे तर तेन्झिंग मागे, अपार्ट म्हणजे एवढंच डिस्टन्स होतं. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. आम्ही एका रोपने पॅक बांधलं होतं आम्हाला. मोस्ट ऑफ द टाइम द रोप वॉज लूजन. कधी कधी रोप लूज व्हायचा, म्हणजे अंतर कमी झालं तर तो बांधलेला रोप लूज व्हायचा. बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड, आणि जेव्हा जेव्हा डेंजरस ग्राउंड, जिथं काही कठीण असं यायचं, वी ड्रीव इट टाट. आम्ही त्याला घट्ट बांधायचो. ते काही कठीण असेल, काही चढ असेल, तर तेव्हा आमचा रोप हा काय व्हायचा, टाईट व्हायचा. टाट मीन्स टाईट. दिस रोप वॉज अ सिम्बॉल. एक रोप हा एक सिम्बॉल होता, एक प्रतीक होतं. आणि रोप दिस इज द सिम्बॉल ऑफ युनिटी, म्हणजे एकतेचं प्रतीक आहे. दोराने आम्ही बांधलो होतो. इट टाईड अस टुगेदर. आणि या दोराने आम्हाला काय केलं होतं, टाईड अस टुगेदर.
वन कुड नॉट मूव्ह विदाउट अदर. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. एक दुसऱ्याच्या मदतीशिवाय आम्ही जाऊ शकत नव्हतो. आम्ही एकटे नव्हतो, तर टीम मध्ये दोघं होतो आणि टीम मध्येच हे वर्क आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं हे काम टीम वर्कनेच केलं जातं. आपण सांघिक शक्ती ही खूप महत्वाची असते आणि आपण एकत्र रित्या आलो ते एकत्रितरित्या सगळ्या काही प्रॉब्लेम्सला आपण फेस करू शकतो. युनिटी, रोप इज अ सिम्बॉल ऑफ युनिटी. दोर हा युनिटीचं प्रतीक आहे. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आलंय बघा, गिव्ह रिझन्स फॉर द रोप बिंग कॉल्ड अ सिम्बॉल. तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल असा पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन, त्यावेळेला तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढील भाग आपला हा पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत